ज्ञानेश्वरी पठण अध्याय 5 ओव्या 161 ते 180। ऐसा योगयुक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारिला। ते देखील या कृष्ण जाणितले, मग हासुनी पार्थ ते म्हणितले, काही पाचित्त वाहिले ये बोली तुझे। तव अर्जुन म्हणे देवव, परचित्त लक्षणांचा राव, भला जाणितला जी भावव मानसू माझा। म्याजे काही विवरुनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी। हे रवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पुण्यामुळी पायवतारा सोपा जैसा। तैसा सांख्यहुनी प्रांजळा, परी आम्हा सारिखिया अबोळा। येत आहती परी काही काळा, तो सावयेवर। म्हणून एक वेळ देवा, तुझी पडताळा घ्यावा। विस्तरेल तरी सांगावा साध्यं तुची। तव श्री कृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्ग गमला निका। तरी काय झाले ऐकी जो का, सुखे बोलो। अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आमासीची वाणी कायसी सांगावयाची। ती आधीची चित्त मायेचे, वरिमिष जाहले पडिये तयाचे। आता ते अद्भुत पणाचे, स्नेहाचे कवण जाणे। म्हणो कारणाची रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी। हे असोने निजे दृष्टी हरीची वानू, जे अमृताची ओतली, की प्रेमाची पिऊनी मातली। म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे। हे बहुजे जे जल्पिजेल, तेथे कथेसीची फाकू होईल। परी ते स्नेहरूपान येईल बोलवरी। म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळला कवणे। जो आपुले मान येणे नेणे आपणची, तरी मागिला ध्वनी अंतो
मज गमला सावियाची होई तू जे बलात्कार से म्हणतो परिस बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे काही चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपिजेन तो कायसया नाम येऊ तयाचा कवण उपेगो अथवा अधिकार प्रसंगो कवण येथ ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आगवेची पायी सांगेन आता तो चित्त देवनी अवधारी ऐसे म्हणून श्री हरी बोली जेलते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुन सी सांगू न सांडोनी सांगेल योगो तो व्यक्त करू प्रसंगो मणे निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोऽध्यायां कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।